इचलकरंजीकरांसाठी आनंदाची बातमी. आता आपल्या सेवेत दाखल झाले आहे एस्पारा आक्वा शुद्ध पेयजल. अत्याधुनिक तंत्रज्ञानासह शुद्ध पाण्याची खात्री. मायक्रोफिल्टरेशन, ड्युअल मीडिया, आरओ मेम्ब्रेन, अल्ट्राव्हायलेट शुद्ध यासह आपल्याकडे सिप किंग फ्रूट ज्यूसेसमध्ये सिप किंग फ्रूट ज्यूस, स्पाउट पाउच, फ्रूट ज्यूस ग्लास देखील उपलब्ध आहेत. लग्न समारंभ, वाढदिवस व इतर कार्यक्रमांसाठी ऑर्डर देखील स्वीकारल्या जातील. संपर्क राजू कित्तूर 9860615717, अशरफ पेंढारी 7034915717. एस्पारा आक्वा, शुद्धतेची खात्री, सेवेत गुणवत्ता. प्रत्येक थेंबात विश्वास, प्रत्येक घोटात शुद्धता. दत्त साखर कारखान्याला गेल्या हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी खुद वाहतूक करून ऊस कारखान्याला नेऊन गाठलेला होता, अशा शेतकऱ्यांना शासनाच्या निर्देशाप्रमाणे ढोबळ एफआरपी द्यायची होती. दत्त कारखान्याची गेल्या हंगामातली ढोबळ एफआरपी ही 4260 रुपये होती. पण दत्त कारखान्यानं ही ढोबळ एफआरपी न देता 3450 रुपये ऊसाचं बिल आणि तोडणी वाहतुकीचे 700 रुपये बिल असं 4150 रुपये देऊन वरचे 105 रुपये 110 रुपये शेतकऱ्यांचे खरं तर त्यांनी लुबाडलेले होते. आम्ही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कारखान्याबरोबर चर्चा करताना त्यांना आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं की जे शेतकरी स्वतः ऊस आणून घालतील त्यांना तुम्हाला 4260 रुपये द्यायला पाहिजे. पण ज्यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर 4150 रुपये आले तसे आम्हाला कळाल्यानंतर आम्ही साखर सहसंचालकाकडे या बाबतीत तक्रार केली होती. आणि या तक्रारीच्या अनुषंगाने ज्यावेळी सुरुवातीच्या काळामध्ये कारखान्यानं साखर संचालकांच्याकडे आकडेवारी दिली, त्यामध्ये नेहमीप्रमाणे ह्या आमच्या दत्त कारखान्याचं वैशिष्ट्य आहे सगळं रेटून बोलायचं खोटं. आणि कारखान्यानं सांगितलं तिथं लेखीमध्ये की बाबा आम्ही शेतकऱ्यांना ढोबळ एफआरपीपेक्षा पण जास्त पैसे दिलेले आहेत, त्यामुळे यांनी केलेली तक्रार चुकीची आहे, खोटी आहे. पण आम्ही सगळी तयारी करून गेलो होतो. आम्ही तिथं पुरावे सादर केले आणि साखर संचालकांच्या लक्षात आणून दिलं की यांनी 4150 रुपयेच आम्हाला फक्त दिलेले. मग त्यावेळी ज्यावेळी आम्ही पुरावे सादर केले त्यावेळी कारखान्याच्या लक्षात आल्यानंतर कारखान्यानं जाहीररित्या तिथं माफी मागितलेली आहे सरकारची. आणि हा साखर कारखाना खरं तर तिथं सांगतोय की कॉम्प्युटरवर ही मिस्टेक झाल्यामुळं आम्हाला ते सांगता आलेलं नाही, त्यामुळे आमची चूक झालेली आहे, त्याबद्दल माफी असावी म्हणून त्यांनी मागितली. आणि 8 दिवसाच्या आत आम्ही सगळं पैसे उर्वरित देतो असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. तरी 20 दिवस कारखान्याने घेतले आणि काल हे पैसे 105 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले. हे पैसे मिळालेले आहेत हे शेतकऱ्यांना कळावं म्हणून ही आजची आमची पत्रकार परिषद आहे. कारण कुठल्याही शेतकऱ्याला माहित नाही आपल्याला 105 रुपये कारखान्यानं कमी दिलेले आहेत आणि कुठल्याही शेतकऱ्याला अजून माहित नाही की आपल्या खात्यावर कारखान्यानं 105 रुपये बहुतेक आपल्याला दुसरा हप्ता म्हणून दिलेला आहे. मग शेतकऱ्यांना हे माहीत व्हावं या उद्देशानं ही पत्रकार परिषद आहे. आणि माझं या निमित्तानं या आसपासच्या कारखान्यांना सुद्धा आव्हान आहे की अशा प्रकारे त्या कारखान्याला सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी खुद वाहतूक करून ऊस घातलेला आहे. पण त्या लोकांनी सुद्धा हे पैसे असे 100-125 रुपये हे शेतकऱ्यांचे लुबाडलेले आहेत. शेतकऱ्याची वाट न बघता ढोबळ एफआरपी द्या, नाहीतर आम्ही साखर संचालकांकडे स्वतंत्रपणे ऑडिटर तपासणी लावून आम्ही तुम्हाला हे द्यावंच लागणार आहे. त्याऐवजी तुम्ही साखर संचालकांच्या आदेश यायच्या अगोदर तुम्ही हे पैसे द्यावेत अशी आमची इथल्या भागातल्या सगळ्या कारखान्यांना विनंती आहे. आणि साखर कारखान्याला सुद्धा आमच्या दत्त कारखाना असेल किंवा आमच्या भागातल्या 5 कारखान्यांनी शेतकऱ्यांचा इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला 1 रुपया सुद्धा बुडवता येणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या.